पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून पहिल्याच दिवशी आज मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। पीठासीन अधिकाऱ्याच्या नियुक्तीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतला। नव्या नियमानुसार भूषण गगराणी यांचं पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आली आणि याआधी ज्येष्ठ सदस्य महापौर पीठासीन अधिकाऱ्याचा कार्यभार स्वीकारत होते। मात्र नव्या महापौर निवडीच्या वेळी पीठासीन अधिकारी कोण असावा याच्या नियमामध्ये सरकारनं अधिसूचनेद्वारे बदल केलाय आणि अधिकार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आलेले आहेत। सध्याचे आयुक्त भूषण गगराणी यांचा दर्जा प्रधान सचिवांचा असल्यानं तेच आता पीठासीन अधिकारी ठरलेत आणि जुन्या नियमानुसार हा अधिकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्याकडे होता। मात्र हा अधिकार काढून तो थेट प्रशासकीय अधिकाऱ्याला देण्यात आलाय। त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी आज आक्षेप घेत या संदर्भात निषेध नोंदवला। राज्य सरकारने ज्या पद्धतीने खरं म्हणजे महापौर ज्या वेळेला इलेक्शन होतं, निवडणूक होते, त्यावेळेला ह्या सभागृहाचे जास्तीत जास्त सिनियर तिथे बसले पाहिजे। मग ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात। मग त्या याच्यामध्ये श्रद्धा जाधव सलग 7 वेळा या सभागृहात त्या निवडून आलेले आहेत आणि इतकं असं काय घडलं की आपण त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरतं सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला दिलं नाही किंवा याचाच आम्ही खरा निषेध करतो। कारण ही परंपरा आहे, ही प्रथा आहे, हा कुठलाही हे नाही। आणि मला वाटतं सुरुवात जर इतक्या वेगळ्या गोष्टींनी होत असेल तर नक्की मुंबईकरांच्या हिताचं किंवा मुंबईकरांना जे अपेक्षित सर्वांनी मिळून करायचं कामकाज ते अशाच पद्धतीने होणार आहे का? आणि ह्याच्यावर महापौर इथे चालवणार आहेत सभागृहात। महापौरांना आम्ही सर्व पक्षीय मुंबईसाठी जे जे करता येईल ते भलं करण्यासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत। पण या शासनाने काढलेल्या नियमाचा आम्ही निषेध करत आहोत। सदर अधिसूचनेनुसार मुंबई पालिका नियम उपरोक्त 5 ऐवजी महापौर अथवा उपमहापौर यांच्या निवडीसाठी बोलवलेल्या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी हे राज्य शासनाने आदेशाद्वारे नियुक्त केलेल्या शासनाच्या प्रधान सचिव दर्जापेक्षा कमी नाहीत असे असेल। हा नियम समाविष्ट करण्यात आला असून उपरोक्त नियम 5च्या नवीन तरतुदीनुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून श्री भूषण गगराणी भाप्रसे आयुक्त म्हणजे माजी बृहन्मुंबई महापालिका यांची नियुक्ती करण्यात आलेली असून पीठासीन अधिकारी म्हणून ही प्रक्रिया राबवावी असा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणून मी सदर सभेचे संचालन पीठासीन अधिकारी या नात्याने करीत आहे। तरी श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्द्यामध्ये तथ्य नाही असा निर्णय मी देतो। टेक्निकल काय आहे आणि नियमांना धरून काय आहे याचा जर अभ्यास काही लोकांनी केला तर कदाचित हे प्रश्न काही लोकांना पडणार नाहीत। आधीच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी कुणीतरी महापौर त्या ठिकाणी विराजमान असायचे। गेली 4 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर हे ह्या ठिकाणी असून कुठल्याही महापौर ह्या ठिकाणी नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून म्युनिसिपल कमिशनर बसणार आहेत। अशा प्रकारचा एक प्रेसिडेंट आधीसुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे। त्यामुळे जी कारवाई घडत आहे ती नियमांना धरून या ठिकाणी नियमांच्या अधीन राहून ही कारवाई होत आहे। परंतु काही लोकांना नियमाचा अभ्यास नसावा आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न काही लोकांना पडत असतील।